शेतकरी बांधवांनो, जय जवान, जय किसान, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ. यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी असतील, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, यांना आम्ही वारंवार सूचना दिल्या की खरीप हंगामाच्या तोंडावरती यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये बोगस खते, बियाणे आणि कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव होतो. अनेक वेळा इंटिमेट केलं, अनेक वेळा निवेदन दिले. ते आम्हाला म्हणत होते तुम्ही दाखवा, आम्ही कारवाई करतो. आज मिळालेल्या सोर्सेसच्या इन्फॉर्मेशन नुसार या ठिकाणी MIDC लोहारा परिसरामध्ये एक कंपनी आहे, ओम ॲग्रो ऑर्गॅनिक्स म्हणून, आणि या कंपनीचं बोगस खत आहे. त्या खताचं नाव आहे पोटॅश. पोटॅश कशामध्ये असते माहिती आहे का? MOP मध्ये. दॅट इज कॉल्ड ॲज म्युरेट ऑफ पोटॅश. आणि याच्यामध्ये साधारणतः 46 to 48 पर्यंत पोटॅश असते. आणि जमिनीला लागणाऱ्या महत्वाच्या खतांमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश या 3 महत्वाच्या मॅक्रो न्यूट्रिएंट, ज्याला आपण अत्यंत महत्वाचे अन्नद्रव्य म्हणतो, त्याचा समावेश होतो. पण लक्षात घ्या, हा सगळा बोगस माल शेतकऱ्यांच्या माथी मारायचा, शेतकऱ्यांची फसवणूक करायची, शेतकऱ्यांना लुबाडण्याचं काम करायचं, मोठमोठे उद्योग उभारायचे, आणि शेवटी शेतकरी आत्महत्या करतो, तो विष पितो, त्याचे लेकरं बाळ, त्याचा संसार उघड्यावरती पडतो. त्याला रिस्पॉन्सिबल कोण? ऍग्रिकल्चर कंपन्या, डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर, इथली प्रशासनातली महत्वाची यंत्रणा. आम्ही वारंवार सांगतो की मायबाप शेतकऱ्यांसोबत फसवणूक करू नका, सगळं करा. आता याच्यावरती कारवाई झाली. आम्ही कुठल्याही नियमाचं उल्लंघन करत नाही. आमचे सहकारी सचिनदादा मनवर यांनी सांगितलेल्या सूचनेनुसार. पण आता जे पोतं फोडलेलं आहे, इकडे तुम्हाला खत दाखवतो. हे पहा, कृष्णाभाऊ पुसनाके यांच्या हातामध्ये खत आहे. आता हे खत आहे, पण खतामध्ये काय आहे? शेतकऱ्यासाठी काय आहे? पूर्ण माती. पहा, हे माती आहे, पूर्ण माती आहे. काही याच्यामध्ये म्हणजे शेतकऱ्याची दिशाभूल करू राहिले लोक. याच्यामध्ये सगळ्याचा हात आहे. आता हे बाबा, हे बा, फोडलेलं पोतं, फोडलेलं पोतं, पूर्ण पूर्ण माती. काहीच नाही, फक्त पॉलिशिंग आहे. आणि फोडलं तर माती पूर्ण. चव घेतली. एकदा टेस्ट करा. सचिन भाऊ ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी टेस्ट केली पाहिजे. काय वाटते दादा? माती आणि चुना आहे. माती आणि चुना असं माझ्या सर्व सहकाऱ्यांचं म्हणणं आहे. विचार करा, किती भोंगळ कारभार आहे डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर यांचा. या जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, आता नाव नाही घेत, त्यांना अनेक वेळा इंटिमेट केलं की बाबा हा अन्याय होऊ देऊ नका. आता एवढा मोठा साठा कितीतरी लाखाचा आहे, कितीतरी लाखाचा साठा आहे. आणि साहेबांनी सांगितलं, त्यांनी कारवाई केली ना, डिपार्टमेंट ऑफ पोलीस यांच्या माध्यमातून अशी माहिती मिळाली की यांच्याकडे लायसन्स नाही. त्यांच्याकडे लायसन्स नाही, आणि लायसन्स नसताना सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग करणे, पॅकिंग करणे, डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, डेट ऑफ एक्सपायरी, हे सगळं टाकणे आणि शेतकऱ्यांना फक्त फसवण्याचं काम या सगळ्या बोगस कंपन्या सध्या महाराष्ट्रामध्ये काम करतायत. ही MIDC लोहारा परिसरातली 2026 मधली पहिली कारवाई आहे. पण या एरियामध्ये बऱ्याचशा PGR कंपन्या, बऱ्याचशा इन्सेक्टिसाइड कंपन्या, बऱ्याचशा पेस्टिसाइड कंपन्या आणि बऱ्याचशा सीड कंपन्या अशा आहेत की त्याच्यामध्ये बोगस सीड, फीड फर्टिलायझर तयार होते. हा आमचा दावा होता आणि तो खरा ठरला. आम्ही बोललो होतो, बरोबर सर, निवेदन दिलं होतं कलेक्टर साहेबांना, तुम्ही आदेश द्या, इन्क्वायरी करा. की बाबा तुम्ही इन्क्वायरी करा, तुम्ही चेकआउट करा, तुम्ही इन्व्हेस्टिगेट करा. सापडल्यावर जाऊ. अरे हे पेरल्यावर जाता का तुम्ही? पेरल्यावर ही कुठली पद्धत झाली? कंपनी आहे, कंपनीवरती कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. सेटलमेंट नावाचा प्रकार जर घडला, त्याचा चुकीचा इम्पॅक्ट काय असते ऍग्रिकल्चर मुवमेंटच्या माध्यमातून ऑलरेडी दिसलेला आहे. मग आम्ही मोठ्या आवाजात बोललो अधिकाऱ्यांना की लोक म्हणतात स्टंट करतो. अबे स्टंट नाही लेका, हे स्टंट नाही, हे पाय, हे पाय, हे बोगसपणा आहे. तू स्टंट म्हणताना स्टंट नाही. शेतकऱ्याच्या गरीब लोकांवर भीक मागायचे धंदे लावले, भीक मागायचे धंदे. या लोकांना भीक मागायचे धंदे लावले आमच्या शेतकऱ्यावरती. उल्लंघन करण्याचा अधिकार मला नाही.
पण ज्या कोण्या कंपनीच्या मालकानं या पद्धतीचं बोगस खत तयार केलं त्याचा शेतकरी कार्यकर्ता म्हणून मला अधिकार आहे. आमच्या बापावरती आमच्या मायावरती भर दिवसा ढवळ्या जर अन्याय होत असेल, आमच्या शेतकऱ्याच्या शेताच्या मातीमध्ये जर मातीच पेरली जात असेल, वाळूच पेरली जात असेल, सहन करणार नाही. सिमेंट आहे राजा, मायची शपथ सांगतो माती आहे. हो माती आहे, पुरा फर्टिलायझर पहा, पुरा बोगस साठा या ठिकाणी आहे. आमचे सहकारी मित्र दीक्षांत भगत, कॉम्रेड सचिन मनवर, सोशल मीडिया काँग्रेस विंगचे जिल्हाध्यक्ष माननीय कृष्णाभाऊ पुसनाके, आम्ही या ठिकाणी फॅक्टरीमध्ये आलो. पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या वतीनं आमची मागणी आहे. बिर्ला व्हाईट हो, इथं सिमेंट आहे ना, सिमेंट कंपनी बिर्ला व्हाईट. मग सिमेंट टाकलं सांगा हे गाडी चढवण्यासाठी ठेवलं आहे ते. हा? गाडी चढवण्यासाठी केलं आहे ते. गाडी अच्छा. चढत नाही का ते माल हा, इथून हा. गाडी लावते ना, गाडी चढवण्यासाठी माल ठेवते ते. बरोबर बरोबर वा.